काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या विधानाचा निषेध म्हणून नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले। महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। नागपूरच्या महाल परिसरातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। काँग्रेस मुर्दाबाद, सपकाळ मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांसारख्या आराध्य दैवताची तुलना टिपू सुलतानशी करून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे आणि चपला मारून आपला संताप व्यक्त केला। या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सपकाळ यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। केवळ घोषणाबाजीवर न थांबता युवा मोर्चाने काँग्रेस नेत्यांना जाहीर इशारा दिलाय की जोपर्यंत सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना नागपूर शहरात फिरू दिले जाणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका विधानामुळे आता नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि काँग्रेसमधील हा संघर्ष येणाऱ्या दिवसात अधिक उग्र होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना क्रूर शासक त्यावेळेचा दुसरा औरंगजेब टिपू सुलतान याच्याशी केलेली आहे। याच्याने समजू येते की काँग्रेसची मानसिकता हे किती हिंदू विरोधी आहे। टिपू सुलतानचा इतिहास आपण बघितला तर 2000च्या वर्त मंदिरे टिपू सुलताननी तोडलेली आहे। 2 लाखांच्या वर हिंदूंना धर्म परिवर्तन केलेलं आहे। 2000 लोकांना हत्तीच्या पायाशी बांधून जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत टिपू सुलताननी त्यांना क्रूरतेने वावरलेला आहे। आणि अशा टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्या या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळला लाज वाटली पाहिजे। अक्षरशः काँग्रेसचं डीएनए हे हिंदू विरोधी आहे याच्यावरनं हे स्पष्ट लक्षात होते। आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं पण डीएनए हे हिंदू विरोधी आहे, कारण की अशा प्रकारे हे करून आणि या क्रूर टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्यांचा आम्ही या महाराष्ट्रात खपून घेणार नाही। हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालणारे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहोत। अगर अशा क्रूर तत्कालीन औरंगजेब सारख्या वाह्यात टिपू सुलतानची तुलना आमच्या आदरणीय महाराजांची कोणी करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही। तुम्ही त्यावेळेचा इतिहास बघून घ्या। केरळपासून कोयंबटूरपासून बेंगलोरपर्यंत कर्नाटकापर्यंत टिपू सुलताननी त्यावेळेस जे हिंदूंवर अत्याचार केले ते अत्याचार आपण बघाल तर भयावह होते। गौ हत्या करून हिंदूंना गाईचं मांस खावायला लावलं, त्यांना धर्म परिवर्तन करायला लावलं। ते संपूर्ण इतिहास आपण अगर बघाल तर अतिशय दुर्दैवी हा इतिहास आहे। आणि असाच इतिहास काँग्रेसवाल्यांनी घोडमोड करून आमच्या लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला आहे। पण या औरंगजेबाची औलाद असणाऱ्यांना आम्ही एवढं सांगतो की तुम्ही यांचं महिमा मंडळ अगर महाराष्ट्रात कराल तर युवा मोर्चा अरेले कार्य करून त्याचं उत्तर आपल्या स्टाईलनं दिल्याशिवाय राहणार नाही। एवढंच मी आपल्या माध्यमातून जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी काय मागणी राहणार। हर्षवर्धन सपकाळ यांनी समस्त महाराष्ट्राची आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली पाहिजे। कारण की एका क्रूर दुसरा औरंगजेबाची त्याची तुलना होते। त्याची तुलना अगर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची अगर केल्या जात असेल तर हे आम्ही खपून घेणार नाही। हर्षवर्धन सपकाळ यांनी तत्काळ माफी मागावं, नाही तर हर्षवर्धन सपकाळला या युवा मोर्चाचे कार्यकर्ते उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जेव्हा हर्षवर्धन सपकाळ नागपुरात येतील तर त्यांच्या गाडी आणि त्यांचा ताफा सुद्धा आम्ही अडवल्याशिवाय राहणार नाही। हे युवा मोर्चाची या ठिकाणी मागणी हिंदी में जानना चाहेंगे। NTV न्यूज मराठी, नागपूर।